ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। चांगली आहे। किती एकूण मतदान आहे? टोटली मतदान 8600 आमचं मतदान आहे। 5 वाजेपर्यंत 5000 मतदान झालेलं होतं। आता एका तासात परत 8 आमचे पोल आहेत। तर अगदी 10-20चा आकडा काढला तरी 100, 200, 300, 500 आम्हाला वाढतील आणखी असं अपेक्षित धरतो आम्ही। जेवढं जास्तीचं मतदान होईल ते आमच्या दृष्टीनं आज चांगलं आहे। मतदाराचं आज बारकाईनं जर पाहिलं उत्स्फूर्तपणे मतदार आज बाहेर पडायला लागले। निरा गाव आणि परिसर सुप्रियाताईंना 1 नंबरचं मतदान करेल एवढं मला वाटतं। किती आता साधारण किती मतदान होईल? आत्ता 5 वाजता 5000 जर मतदान झालं असेल तर आणखी 5500 धरून आहे तर 300 धरून। समजा 5500 मतदान किती ताईंना किती मतदान? आमचं म्हणणं की 4000 मतं पुढे जायला पाहिजे। 4000च्या पुढे जायला पुढे जायला पाहिजे। कमीत कमी 4 तर नक्कीच व्हायला पाहिजे। आज संजयराव जगतापांनी सुद्धा चांगली साथ दिलेली आहे। राष्ट्रवादीची नवी जुनी सगळी एकत्रितपणे काम करतात आणि इतकी एकजूट मी तरी मागच्या कारकिर्दीत कधी बघितली नाही। मतदाराच्या मनातला जो काही भाग आहे, सहभाग आहे ना, तो मतदान करण्याचा आहे आणि तो सुप्रियाताईंना करण्याचा आहे। मग तुम्ही म्हणताल की उमेदवार इतर उमेदवारांना फक्त पेपर भाजीने वाढवला असं आमचं म्हणणं आहे प्रसिद्धी माध्यमांनी। आता मात्र तुम्ही मतदान झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या परिसरात सुप्रियाताई केलेलं काम, त्यांचा असणारा संपर्क लोक विसरलेली नाहीत आणि विसरणार नाहीत। ही माणसं अजूनही त्यांच्या संवेदना जाणीवा जागे आहेत असं मला वाटतं। सुप्रियाताईंना चांगलं अगदी मिळेल असं खात्रीशीर सांगतो। बाकी आणखी काय तुम्हाला विचारायचं असेल तर सर खरंच विचारा। आणखी काय अवघड प्रश्न विचार? दत्ताजीराव, तुम्ही नेरेचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम कमिटी सभापती होते। पुरंदर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीची जी गेली 10 वर्षात पिछेहाट झाली, मी तर म्हणाल राष्ट्रवादीचा ऱ्हासच झाला, तरीसुद्धा तुम्ही या एवढी आघाडीची अपेक्षा करताय। मग तालुक्यात पुरंदर हवेली मतदारसंघात काय चित्र आहे? विधानसभेला पुरंदर तालुक्यात आपण 25 जण आम्ही मागणी करतो। आमचे मतभेद आहेत हे पहिलं मी ठामपणाने आता मतदान झाले म्हणून मान्य करतो। सुप्रियाताईंच्या बाबतीत आमचं मतविभागणी होण्याचं काय कारण आहे? तर काहीच कारण नाही। त्यामुळे छोट्या मोठे जे काय आणखी विचाराचे मतभेद असतील ते सगळे आज एकत्रितपणानं काम करतात आणि सुप्रियाताईंना बहुमत मिळवून देतील। संजयजी जगताप आणि राष्ट्रवादीची झालेली सगळी संघटित माणसं हे हमखास पुरंदर विधानसभा मतदारसंघात जास्तीचंच लीड आमच्या ताईंना देतील एवढं मात्र मला खात्री आहे। राष्ट्रवादी औषधाला बी शिल्लक राहील, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, आणि ग्रामपंचायती गेली, आमदारकी गेली, डिपॉझिट दिला आमची, आणि हे एकदा नाही, हे 10 वर्ष झाली। जिल्हा परिषदला आमचीच चुका सांगतो आम्ही तुम्हाला, आता बोलायला हरकत नाही। आम्हीच काही इतर पक्ष चालवले होते, आज ते इतर पक्ष आम्ही चालवून देऊ का? तर त्यावेळेचे काही व्यक्तिगत मतभेद असतील नाही तर द्वेष असतील ते मनात आता राहिलेले नाहीत। एका वेळी एक झालेली जखम बरी झाल्यानंतर ते दुखरं पण राहत नाही। आता ते दुखणं आमचं राहिलेलं नाही, त्या जखमाही बऱ्या झाल्यात आणि माणसंही सगळे एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे खात्रीच वाटते आम्हाला, म्हणजे ठाम खात्री वाटते की सुप्रियाताईंना या तालुक्यात संजयजी जगताप आणि राष्ट्रवादीचे सगळेच छोटे मोठे सगळेच कार्यकर्ते त्यांनी जे काम केले ते तुम्हाला 23 मेला चांगलंच तुम्हाला रूपचित्राने दाखवेल आम्ही। काय करता का? तर आम्ही पहिलीच वेळ आहे की लहान मुलांना आतमध्ये प्रवेश नसल्यामुळे आम्ही सांभाळणार आणि गरोदर मातांना लाईनीत उभे असतील तर त्यांना प्रथम प्राधान्य देणार, एवढं काम केलं। तुमचं काय नाव? नमस्ते, कार्यकर्ती प्रभावती कमलाकर। आम्हाला पहिल्यांदाच इलेक्शनची ड्युटी मिळाली। आम्ही लहान मुलांना आमच्याजवळ घेतलं व लेडीजला मतदानाला पाठवलं। म्हातारे जे लोक आहेत त्यांना अगोदर मतदानाला पाठवलं। नमस्ते, मी जयश्री दिलीप नागे, निराणा वार्ड क्रमांक 4 मध्ये आशा म्हणून कार्यकर्ते आहे। आता या इलेक्शनला सर्वप्रथम आम्हाला मान दिला, आता आम्ही अपंगांना हे नेऊन व्हीलचेअरवर नेऊन मतदानपर्यंत सोडलं आणि गरोदर मातांना सुद्धा सपोर्ट केला। नमस्ते, मी सोनाली जाधव, निराणा वार्ड नंबर 2 मध्ये
प्राथमिक शाळेत आम्हाला मतदानाची ड्युटी प्रथमच दिली, त्याबद्दल आभारी आहे. आणि अपंगांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणार शोधणं हे मी काम केलं. नमस्ते, मी माधुरी अंगणवाडी सेविका, लहान मुलांना सांभाळणे आणि गरोदर मातांना प्रदान करणे. मी आपण संतोष गोडके, अंगणवाडी सेविका. आम्ही बुरखाधारी महिलांची ओळख पटवली आणि त्यांना आतमध्ये मतदानासाठी प्रवेश दिला. नमस्ते, माझं नाव शाहीला हारून बागवान. मी वार्ड नंबर 2मध्ये आशाका म्हणून कार्य करत आहे. आज आम्हाला पहिल्यांदाच या ड्युटीवरती हजर करण्यास सांगितले. त्यामुळे आज आम्ही वयोवृद्ध आणि जे अपंग व्यक्ती आहेत अशांना व्हीलचेअरवर मुस्लिम बुरखाधारी किती महिला होत्या मतदारात? 50%पेक्षा जास्त महिला वर्ग ओळखीचा असल्यामुळे त्यांनी पण निर्धास्तपणे त्या तिथपर्यंत पोहोचले आणि निर्धास्तपणे सहकार्य. आरोग्य सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा. तर मी इथं येणाऱ्या किरकोळ आजारी पेशंट असतील ना त्यांना औषध चक्कर वगैरे येत असेल तर त्यांना वारचं पाणी केला का काय कोणाला उपचार केला? केला केला आहे. एक जण चक्कर त्यांना बसवून ठेवलं थोड्या वेळ आणि नंतर रिक्षातून त्यांना घरी सोडलं. नाव काय तुमचं? शांतिकुमार वचन शाह. काय परिस्थिती इथं? इथं 40-30, 40-70, 40 कोणाला, 30 कोणाला? 40 आम्हाला पडते म्हणजे कमळा हां, आणि 30 पंजाला. 30 पंजा घड्याळ इथे. घड्याळ आहे. नाही कमळ हो नाही दोन्ही एकत्र आहे. 40-60 म्हणा नाही कसं 40-60 होईल. हां असं म्हणा. 40 कोणाला? 40 कमळ हां, आणि 60 पंजाब. घड्याळ पुढे. नाही गाड्या म्हणा की काय. डॉक्टर वसंतराव दगडे या ठिकाणी निरेमध्ये 65-70% मतं घड्याळाला मिळते आणि 30%च्या पेक्षा खाली राहील. आपण धरलं पण 30%च्या आत राहील कमळ. आजचा एकंदरीत आता लोकांशी जे बोलतोय त्याचा पोलच्या नुसारचा अंदाज आहे आणि सुप्रियाताई खूप मोठ्या फरकाने निवडून येते. कारण मी समाजामध्ये पुणे जिल्ह्यात सगळा धनगर समाजाचे जे नेते आहेत आमचे त्यांच्याशी समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली. सगळीकडे एकदम आलबेल वातावरण आहे, काही प्रॉब्लेम नाही. या सरकारने आरक्षण दिलं नाही धनगर समाजाला, त्याचा परिणाम हे इलेक्शनमध्ये. ह्याच्या अगोदरच्या सरकारने तरी कुठे दिले? नाही दिलं नव्हतं, पण आता जो करंट आहे त्यांनी दिलं नव्हतं म्हणून ह्यांच्याकडे हे केलं. यांच्याकडे किती वर्ष सत्ता होती? सत्ता होतीच की आरक्षणाचा मग यांनी काय दिलं नाही? 60-70 वर्षापासूनचा यांनी प्रॉब्लेम काय दिलं नाही? नाही ह्यांनी तर दिलंच नाही. पण जे आता ह्यांनी विधानसभेला एक मोठा विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी ही लोकसभा आहे, एक भाजप सरकारला हा धनगर समाजाने दिलेला एक मोठा इशारा ही निकालावून तुम्हाला दिसेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. सरपंच एक अभ्यासू तरुण अशा प्रकारचं तुमचं सक्षम नेतृत्व आहे, काय परिस्थिती? निश्चित चांगली परिस्थिती, उत्साहवर्धक वातावरणामध्ये 60 ते 65% अजून आकडेवारी आलेली नाही. 60 ते 65% मतदान झालेलं आहे. झालेल्या मतदानापैकी खरं तर मतदान वाढण्याचं बरेच जण त्याचा तर्कवितर्क काढू शकतात, वाढलेलं मतदान कुणाला. परंतु मीडियामधनं अवेअरनेस प्रत्येक संघटनेने NGOजने घेतलेली त्याला आपण जो म्हणतो आघाडी की प्रत्येकाने मतदान करावं, याचा जो सोशल मीडियामधून झालेला आहे ह्याचा परिणाम 1-2% मतदान वाढू शकतं. आणि निश्चितपणे होणाऱ्या मतदानापैकी शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोण कुठं मत देतं हे आपण प्रिडिक्शन करू शकतो किंवा आपण आपल्या पक्षाच्या दृष्टीने म्हणणं मांडू शकतो, परंतु निकाल लागल्यानंतर निश्चितपणे स्पष्ट होईल. परंतु झालेल्या मतदानापैकी स्पष्टपणे स्वच्छ चांगल्या पद्धतीचं मतदान सुप्रियाताईंना या ठिकाणी निश्चितपणे होईल. झालेल्या मतदानापैकी 65 ते 70% मतदान निश्चितपणे सुप्रियाताईंना या ठिकाणी होईल आणि चांगल्या भरघोस मताने सुप्रियाताई निवडून येतील 23 तारखेला. हा माझ्यासारखा एक प्रामाणिक तळागाळात फिरलेल्या कार्यकर्त्यांचं एक म्हणणं आहे. आता तुम्ही प्रामाणिकपणे म्हणता पुरंदर हवेली मतदारसंघात किंवा बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे फक्त 2 आमदार, हा बरोबर, बारामती आणि इंदापूर, 4 आमदार विरोधात, काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष अशी अवस्था आहे. पुरंदर हवेलीत सुद्धा जर आपण विचार केला तर काँग्रेस राष्ट्रवादीची इतकी केविलवाणी अवस्था आहे. काँग्रेसने हा सपोर्ट केला, काँग्रेसने मोठ्यांनी मोठा पाठिंबा दिला, संजय जगतापांनी त्यातमध्ये पुढाकार घेतला, त्यामुळे ही परिस्थिती बदलली असं तुम्हाला नाही वाटत?
निश्चितपणे असं नाही म्हणता येत की कुठलीही परिस्थिती कशी असते की दोन पक्ष वेगवेगळे विखुरलेले असतात आणि ज्यावेळी एकत्र येण्याचा प्रयत्न करतात किंवा एकत्र आलेले असतात त्यावेळेस एक नवसंजीवनी किंवा नवचैतन्य राष्ट्रवादीची तर ही वस्तुस्थिती आहे की नाही? 100% एक लक्षात घ्या की तो शेवटी मी काँग्रेस आहे. राष्ट्रवादीची काय अवस्था आहे, राष्ट्रवादी कशा पद्धतीने विखुरली का राष्ट्रवादी एकवटली, तर रिझल्ट काय? रिझल्ट व्हॉट इज द रिझल्ट? जिल्हा परिषद 0, पंचायत समिती 0, आमदारकी डिपॉझिट गेलं. 100% बरोबर आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारकी असेल आणि खासदारकी असेल, हे अत्यंत वेगवेगळ्या भिन्न भिन्न इलेक्शन्स आहेत. याच्यापूर्वीही पुणे जिल्ह्यामध्ये विरोधातले आमदार होतेच, परंतु पवार घराणा असेल किंवा सुप्रियाताई असतील ज्या पद्धतीने अभ्यासूपणे पार्लमेंटमध्ये प्रश्न उत्तर असतील किंवा अभ्यासूपणे तिथं त्यांचा वावर असतो, याचा परिणाम म्हणून चांगले भरघोस मताने निश्चितपणे सुप्रियाताईंना मतदान होईल. खरं तर तुम्ही सांगताय की विरोधी आमदार 4 आहेत, निश्चितपणे बरोबर आहे. तुमचं लॉजिकली ती गोष्ट एकदम रास्त आहे की 4 आमदार विरोधातले आहेत, 2 आमदार इकडे आहेत, तर सरळ सरळ गणित दिसते की 4 आमदार विरोधात 2 आमदार बरोबर. परंतु सामान्य जनतेचा विचार केला तर शेवटी लोकसभा आहे आणि विधानसभा आहे आणि हे तुम्ही अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये बघता की प्रत्येक आता तुम्ही ट्रेंड एक साधं ट्रेंड तुम्हाला सांगतो की राजस्थानमध्ये नुकतीच सत्ता पालट झाली काँग्रेसमध्ये, परंतु भाजपला तिथं पूर्णपणे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं मतदान लोकसभेला होतं असं दाखवलं होतं. त्याच पद्धतीने या लोकसभा मतदारसंघात सुद्धा राऊंड किंवा पुन्हा सुप्रियाताईंनाच लोकांनी किंवा पवार घराण्याला गेले 50 वर्ष निवडून दिले. निश्चितपणे यावेळी सुद्धा 1 लाखभर मताच्या फरकाने का होईना पण 100% निवडून सुप्रियाताई येतील. तुमचं सगळं म्हणणं मान्य केलं. पवार साहेबांना आपण 3 वेळा मतदान केलं, 100%. अजितदादांना केले, सुप्रियाताईंना 2दा केले. दिल्लीची दिल्लीची सत्ता ही मतदारांनी पुरंदरच्या सातत्याने पाठवली. 100%. बारामतीच्या पुरंदरने जास्त 2दा मतदान केलं. पण या रेशिओमध्ये विकासामध्ये पुरंदर थोडा दिल्लीच्या निधीबाबत थोडा मागं पडलेला आहे, तुम्हाला नाही वाटत? असं निश्चितपणे म्हणता येणार नाही, कारण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी एखाद्या मीडिया पुढं अशा पद्धतीच्या प्रश्नाला उत्तर देताना रिॲलिटी सांगा. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय निश्चितपणे उत्तर देऊ नये. मला एक सांगा, एक साधं उदाहरण तुम्हाला सांगा. पवार चॅरिटेबल ट्रस्ट हा मुख्यमंत्री निधी जो आहे राज्याचा मुख्यमंत्री त्यांचा एक निधी असतो, त्या निधीच्या बरोबरच पवार चॅरिटेबल ट्रस्टला या राज्यात निधी मिळतो. पवार साहेबांचे असणारे इंडस्ट्रीमधले संबंध आणि देशव्यापी वर्ष CSR आत्ता आले, गेली गेली 30-40 वर्ष पवार साहेब एवढी मोठा ट्रस्टला त्या पैसा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयाच्या समोरच त्यांचं स्वतंत्र ऑफिस. पवार साहेब या देशाच्या पंतप्रधान फोन केला तरी नरेंद्र मोदी असतील, मनमोहन सिंग असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असतील, कुठलाही काँग्रेसचा असतो, भारतीय जनता पक्ष, पवार साहेबांनी फोन केला, सुप्रियाताईंनी फोन केला तर त्यांच्याकडून काम होतं. राजकारणाच्या पलीकडे जातो. बारामतीला तुम्ही विद्या प्रतिष्ठान जाऊन बघा, कृषी प्रतिष्ठान जाऊन बघा, माळेगावचा एज्युकेशन कॉम्प्लेक्स बघा, त्यांचे इंग्लिश मिडियम स्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मग हे बारामती दोस्ताना असताना पुरंदरला थोडा तरी त्यातला हिस्सा मिळावा का असं तुम्हाला नाही वाटत? 100% बरोबर आहे की त्याच पद्धतीचा विकास इतर तालुक्यांचा व्हायला पाहिजे, हे तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. आपण शेजारी हो. एक लक्षात घ्या, एक साधं गणित आहे की मी मुख्यमंत्री आहे असं गृहीत धरा, मी मुख्यमंत्री आहे आणि समोरचा माझा कार्यकर्ता आहे. शेवटी एखादा कार्यकर्ता प्रपोजल पुटअप करणे आणि ते करून घेणं हे सुद्धा, आता मी गावचा सरपंच 2010-2015 होतो. मी माझ्या माध्यमातून अनेक पक्षाचे असतील, म्हणजे मी ताईंचंच म्हणत नाही, दादांचंच म्हणत नाही, त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी अगदी विकासासाठी जास्तीच निधी त्यांच्याकडून आणला. परंतु इतर ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी NGO असेल, एखाद्या ठिकाणी CSR असेल, अशा प्रत्येक ठिकाणी आपण प्रस्ताव मांडणे आणि त्याचा फॉलोअप ठेवून ते करून घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आणि सातत्याने या तालुक्यामध्ये विरोधातला आमदार त्या ठिकाणी होते, त्याच्यामुळं कदाचित ते कम्युनिकेशन नसेल किंवा मिसकम्युनिकेशन झालं असेल, याच्यामुळे ती परिस्थिती असेल. पण 100% तसा कुठेही आमदार सुद्धा अजितदादांनी कालच सांगितलं, विजय शिवतारेंनी त्यांनी दम दिलाय की तू कसा आमदार तो आता तो राजकारणाचा काय सांगतो ते लक्षात घ्या. अजितदादा पवार साहेबांची एवढी ताकद आहे, ते कुणालाही पाडू शकतात, कुणाला निवडून आणू शकतात. मग बारामतीचा शेजारचा आपला मतदारसंघ बरोबर, हा तर गड राखला पाहिजे का नाही त्यांनी? 100% राखला पाहिजे. परंतु त्या लेवलचं आता शिवतरे बापू असतील किंवा दादा असतील, त्या उंचीचा मी निश्चितपणे नाही. आणि लक्षात घ्या, तुम्ही सुशिक्षित आहात, सक्षमपणे ग्रामपंचायत सांभाळली, तुम्ही कशात कमी आहात?
100% तुमचं वय किती आहे? 100% बरोबर. वय किती आहे मी आज तुमचं? 45 आहे. पार्थला तुमच्यापेक्षा चांगलं बोलता येत नाही, लक्षात घ्या. नाही असं नाही. मी सांगतो आहे, आहे. माझं मी सांगतो स्पष्टपणे. बरोबर आहे. तुम्ही ज्या स्पष्टपणे अभ्यासावर बोलतात पार्थ बोलू शकत नाही, त्याला खासदारकीच तिकीट दिली, ते तिकडून कुठून दिले मावळमधून दिले. ही जी पेरणी आजची दादा सक्षमपणे करू शकतो. तुमच्या सारख्या तरुणांना मी म्हणतो, तुमचे व्यक्तिगत नाही पण पुरंदरमध्ये असे तरुण नाही. निश्चितपणे बरोबर आहे की जे तरुण पुढे यायचा प्रयत्न करते, जे तरुण अभ्यास करून पण त्यांना संधी मिळली पाहिजे का नको? 100% मला एक सांगा, तुमचं जे आयुष्य एक लक्षात घ्या, तरुण कार्यकर्त्यांचं आयुष्य जसं तर सत्ता मिळाली नाही, संघर्षात गेले, स्वातंत्र्य मिळालेले, आता संघर्ष करायची गरज नाही. माझं म्हणणं आहे गावाने एकत्र येऊन विकास केला पाहिजे. तुम्ही काय सांगितलं? तुम्ही प्रपोजल मांडले, राज्य शासनाकडून भांडून आणले, अजितदादांनी दिले. तसंच विधानसभा मतदारसंघात यायला पाहिजे का नको? 100%. राजेश ठाकरे माझा कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्यावर सगळं हाताने दिलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे ना. की राजेश तुम्हाला ॲग्रिकल्चर कॉलेजचं प्रपोजल दे, तिथं आता फक्त मेडिकल कॉलेज राहिलं होतं त्याचंही प्रपोजल त्यांनी दिलं. आपल्याकडे निदान लॉ कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, प्रोफेशनल कोर्सेस, आणि ते एवढे सक्षम आहेत तुमच्या माहिती. तुम्ही जर पवार चॅरिटेबल ट्रस्टची पवार पब्लिक स्कूल आमदारात जाऊन बघितली, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा, बघितली मी. आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. खूप सुंदर शाळा आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्यानंतर आपण परदेशात गेले का वाटतं का नाही? मग आपलं पुढं काय आपण डिपेंड करतो. खरं तर आता जगताप साहेब तुम्ही हा प्रश्न मला निश्चितपणे विचारला. हा डिबेटचा एक विषय आहे. तुम्ही निश्चितपणे तुम्ही जो मला प्रश्न विचारला डिबेटचा विषय आहे, पण तो डिबेटला तुम्ही आता जर मला तुमच्या मनाला काय वाटतं मला सांगा, आपल्याला काय पडतोय का नाही? 100% आपण मागं आहे का नाही? पुरंदर सारख्या ठिकाणी एक दोन गोष्टी सांगा, आपण मागं आहे का नाही? 100% मागे. पुरंदर सारख्या ठिकाणी एज्युकेशनल हब यायला पाहिजेत. तुम्ही MIDC ज्या पद्धतीने वृद्धिंगत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने झाली नाही, हे वास्तव आहे. पुण्यापासून जवळ आहे, परंतु तुम्ही मला एक सांगा, पुण्यापासून 30 किलोमीटर अंतर साचेल जर काढलं, पुणे शहरात सेंट्रलपासून सर्कल काढलं, सोलापूर घ्या, नाशिक घ्या, लोणावळा घ्या, तो प्रचंड डेव्हलपमेंट, प्रचंड. आपल्याकडं बेसिकली पाण्याचा प्रश्न, जिओग्राफिकल कंडिशन तशी आहे की आपल्याकडे पाण्याचं वंचित आहे. त्यासाठी माझं म्हणणं त्यासाठी सत्ता पाहिजे. बरोबर. काय सत्तेचा वापर करून तुम्हाला विकास निधी आणता येतो, डेव्हलपमेंट करता येतो. 100%. तरुणांना जर तुम्ही मला सांगा रोजगारासाठी जागडावं लागतं, ब्रेड अँड बटरसाठी जर भांडावं लागतं, तर शिक्षण कधी त्यांचं विकास? 100% तुमचा. गोर गरिबांच्या मुलांना मी आता गुळूच्यात राष्ट्रवादीची काम करणार, कुठे ॲडमिशन घेतलं इंजिनिअरिंग कॉलेजला पुण्यात, राहायचा प्रश्न, खानावळीचा प्रश्न, फीचा प्रश्न, कुटुंबाने शेतकरी अडलेला आहे, कुठून पैसे देणार तू त्याच्या मुलाला? शिकायचंच नाही त्यांनी. निश्चितपणे बरोबर आहे. तुमचं म्हणणं चुकीचं आहे असं मी निश्चित मानणार. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झालीत आपल्याला. बरोबर. तुमची काकड्यातल्यात बरी परिस्थिती आर्थिक तुम्हाला सांगतो, लक्षात. तुम्ही पुरंदरचा दुष्काळी पट्टा बघा जाऊ, तुम्ही किमान कोणावर अवलंबून नाही आर्थिक गोष्टी, तुमचं स्वतःवर अवलंबून स्वाभिमानाने तुम्ही जगू शकताय, कारण कुणाला भीक मागायला लागत नाही. पण बाकीच्यांची जी अवस्था नाही, दररोज सकाळी उठलो ना तो रोजगाराचा प्रश्न, खायचा प्रश्न आहे. ही जर परिस्थिती सुधारली नाही तर लोकशाहीत मतदान विकलं जातं ना. 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे की यामध्ये परिस्थिती बदल निश्चितपणे प्रत्येक राजकारण्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. ही जबाबदारी पालक म्हणून कोणाची? ऐका 100% बरोबर आहे. आता तुम्ही जे प्रश्न विचारताय तो अगदी आज मतदानाच्या पूर्वसंध्येला, आता मतदान संपत आले, 100% बरोबर. आता तुमच्या बोलण्याचा काय परिणाम होणार नाही? नाही, मी माझ्यासारख्या खरं कार्यकर्ता वास्तव काय ते बोलण्याचा निश्चित परिणाम कधी होऊ शकत नाही. नाही, होऊ शकतो, मी माझ्या तुम्ही असं समजू नका. परंतु ऐका ना 100% बरोबर आहे. याची खंत आहे की पुरंदरसारखे असेल किंवा असे अनेक जिथं ज्या ठिकाणी हेवीवेट्स नाहीत, राजकीय हेवीवेट्स नाहीत, अशा ठिकाणी विकास वंचित राहतो आणि जे हेवीवेट्स आहेत त्यांच्या अवतीभोवतीच विकास फिरतो. या देशात पवार साहेबांसारखे हेवेट कोणीच नाही. 100% आहे. नाही, मी मान्य करतो. सुप्रियाताईसारखे हेवेट म्हणजे सुप्रियाताईचं काय कौतुक करायचं तुम्ही ठेवले? वस्तुस्थिती आहे की नाही? सुप्रियाताईंचे जर मित्र तुम्ही 10 मित्र जर नाव विचारले ना तर सुप्रियाताई सांगतील गोदरेज, फारुख अब्दुल्लाचा मुलगा, अंबानीची मुलं, देशातली सर्वोच्च श्रीमंत जी माणसं आहेत ती सुप्रियाताई खास. ऐका, मी थोडं पॉझिटिव्ह बोलतोय, ह्यात थोडंसं सकारात्मक बोलतो. बोला ना. की इथून पाठीमागं काय झालं किंवा काय नाही ह्याच्यावर मी निश्चित बोलणार नाही. मी नेहमी ना आयुष्यात सकारात्मक विचार करणार माणूस.
परंतु तुम्ही जे म्हणला जे वंचित राहिले, आता इलेक्शन तर झाले, आज मतदान झाले, निकाल काय लागेल मी जरी म्हटलं किंवा माझ्या मतपेटीत बंद आहे, 23 तारखेला काही निकाल लागेल. आता मी माझ्यापुरतं बोलत झालं, सुप्रियातांच्या माध्यमातून जर परत ही सीट निवडून आली आणि योगायोगाने UPA सरकार आले किंवा कुठलंही सरकार येऊ, तर त्या सरकारचा सुप्रियातांच्या माध्यमातून पाठपुरावा करून, जसं मी सांगितलं की एखाद्या मी जे सांगतो ते लक्षात घ्या. तुम्ही जे सॉफ्ट बोलताय ना, मी काय सांगतो, तुम्हाला स्ट्रगल करावं, तुम्हाला इतके इझी मिळणार नाही कुठल्या गोष्टी. जो आणि कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला नाही, शिवाजी महाराजांचा इतिहास घ्या, ब्रिटिशांचा अभ्यास करा, टिळक गांधींचा अभ्यास करा. या देशामध्ये काय अवस्था आहे, तुम्ही आता सुशिक्षित आहात, तुम्ही इस्रायलचं उदाहरण घ्या, जर्मनचं घ्या, जपानचं घ्या, काय देश पुढे गेले ते आहे त्या परिस्थितीतून निर्माण करायचं, ही रडत बसायचं नाही. जी आमचं परिस्थिती म्हणणं आहे, ते- पाणी कमी आहे इस्रायलमध्ये म्हणून रडत बसले नाहीत, मार्ग काढला का नाही? 100% मार्ग काढला. त्यांच्यापेक्षा कितीतरी पट चांगली परिस्थिती आपल्याकडे 100% आहे. नाही काय झालंय एक लक्षात घ्या की तुम्ही जी मानला की तुम्ही आक्रमकपणे मानलं पाहिजे. 100% मी विचारांची आक्रमकता मानणारा माणूस आहे. मी शरीराची आक्रमकता निश्चितपणे कधी माझ्या हावभावातून तुम्हाला आक्रमकता दिसणार नाही. वैचारिक आक्रमकता. माझी वैचारिक आक्रमकता 100% असते. आणि मी तुम्हाला आता बरेच मला मी ते सांगितलं, डिबेटमध्ये मला वेळ कमी मिळाला. मी काही गोष्टी अशा आहेत की मी ज्या पद्धतीने केल्यात की काही पद्धतीने एक तुम्हाला साधा एक छोटं उदाहरण देऊ का? एक छोटं उदाहरण की निरा ग्रामपंचायतमध्ये फिल्टर योजना होती. एक साधी उदाहरण देतो की 2000 साली फिल्टर योजना झाली होती. 2026 पर्यंत टेक्निकली ती फिल्टर योजना आपल्याला करू शकत नव्हतो, कारण 26 वर्ष परत फिल्टर योजना गावाला घेता येत नव्हती, कारण 2000 साली झालेली योजना 2026 पर्यंत चालायला पाहिजे आणि ते शासनाने दिलं पाहिजे की ही बंद आहे. जर करायची असेल शासनाचं म्हणणं होतं की 2026 वर्ष तुम्हाला मिळू शकत नाही. मग मी विचारांच्या आक्रमकतेने जीबीमध्ये जिल्हा परिषदच्या जीबीमध्ये मी स्वतः नोट दिली आणि मला म्हणणं मांडायचं म्हणून तिथं म्हणणं मांडलं की बाबा तुम्ही लोकांच्या जीवाशी, समजा नियम तुम्ही सांगताय 26 वर्ष करू शकत नाही, पण इथं कावेळी नियम गॅस्ट्रोनी जर माणूस मरत असेल तर तुम्हाला तो नियम काय कामाचा, तुम्ही काढलेला नियमन अटी काय कामाच्या. मग तो नियमन अटी बदलण्याची आक्रमकता मी त्यावेळी दाखवली आणि त्यावेळी दाखवून नवीन फिल्टर योजना मी त्यावेळी मंजूर. आक्रमकता दाखवावी लागली 100% सहजासहजी या दुनियेमध्ये काही मिळत नाही. हात मागतो 100% नाही मिळत. तुम्हाला कुठलंही शासन असो, आमचा खासदार असो, तुमचा खासदार असो, विरोधातला खासदार असो, तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमकपणे ती मांडणी करता तेव्हाच तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. त्याच्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जसं सांगितलं की आपला आणि आपल्या विकासाचा 100% विकास करून घेण्यासाठी आक्रमकता ही 100% गरजेची आहे आणि काळाची गरज आहे. तुम्ही जसं सांगितलंय की मतदान करताना मतदान विकाऊ नसावं, मतदान करताना मतदान सगळ्या गोष्टीचं आकलन करावं, असलेल्या परिस्थितीचं आकलन करावं की बाबा आपला खासदार काय मेरिटचा आहे, उभं राहणारा आमदार काय मेरिटचा आहे, त्याच्याकडून आपण काय अपेक्षा करावी. माझं म्हणणं आपला हक्क तेवढाच आहे, तेवढंच आहे. आहे म्हणजे आपला हक्क तेवढा 100% आहे, 100% आहे. तो जर आपण हक्क दाखवला नाही तर आपली ही परिस्थिती आणखी बॅक. बरोबर आहे, 100% बरोबर आहे तुमचं. आणि हे तरुणांनी केलं पाहिजे, लक्षात घ्या. 100% तरुणांची ड्युटी आहे. एक उठलं पाहिजे, तरुणांनी एकत्र आलं पाहिजे, तरुणांनी ती विचारांची आक्रमकता ठेवली पाहिजे. तुमच्यासारख्या तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, लक्षात घ्या. तालुका पातळीवर मोठं संघटन केलं पाहिजे. तुम्ही हे करू शकता निश्चितपणे. आणि हे जर नाही केलं तर तुम्हाला काळ माफ करणार नाही. म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी नाही पण समाजासाठी तुमच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, समाजासाठी तर निश्चितपणे केलं पाहिजे. पहिलं तुमचं करा आणि मग समाजाचं करा. मी काय सांगतो लक्षात घ्या. निश्चित राजकारणामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही जर स्वतः खंबीर नसता, आर्थिक सक्षम नसता, तुमच्या खिशाचं पैसे नसतील, तुम्ही काय जिल्हा परिषद जाऊ शकत नाही, मुंबईला मंत्रालयात जाऊ शकत नाही, त्याला पैसे लागतात ना. 100% त्याचं सोंग नाही करतायत. 100% बरोबर आहे. तुम्ही जर भीक मागायला लागला की माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी पैसे भरू शकत नाही, ती शाळा काय सांगते आम्हाला खर्च आहे, पैसे द्या ना ऍडमिशन, पैसे द्या ना, बाकी काय बोलू नका. पुढ्यांचे चिठ्ठे त्या डब्यात देतात टाकून. वास्तव आहे, वास्तव आहे. कुठल्याही ऍडमिशनला तुम्ही गेल्यानंतर एखादी चिठ्ठी घेऊन गेला तर तेव्हा तुमची छाती फुललेली असते की आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे, परंतु तुम्ही त्या ह्याच्या दरवाजाच्या आत गेल्यानंतर त्या चिठ्ठीला महत्त्व नसतं किंवा कदाचित हे एक प्रॉपर प्लॅन्ड असतं की माझी चिठ्ठी आली तरी त्याचं काय तेवढं प्रॉपर प्लॅनच असतं. प्रॉपर प्लॅन असतं. नाही वास्तव आहे. आणि हे नवीन तरुण पिढीला कळत नाही, हे वास्तव आहे. ते कळत पण त्याची 10-20 वर्ष 100% म्हणजे एक उमेद निघून जाते आणि उमेदीनंतर करण्यात मजा राहते. तुमचं म्हणणं बरोबर आहे की जो समाजामध्ये शिकलेला तरुण सोशल काम करतोय त्यांनी त्यावेळी योग्य वेळी संघटन करून आक्रमकतेने काम करून घेणं गरजेचं आहे आपापल्या भागाचा. पुरंदरमध्ये आता तुम्ही निदान तुमच्याकडे कॉन्फिडन्स, पुरंदरमध्ये तुमच्या वयाचे जे तरुण सुशिक्षित तरुण आहेत, नोकरी नाही, आईवडिलांची अपेक्षा आहे आणि फ्रस्ट्रेशन आले अक्षरशः प्रचंड फ्रस्ट्रेशन.
ज्यावेळेस ही परिस्थिती जर नाही बदलली आणि माझी म्हणणे ही नैतिक जबाबदारी सुप्रियाताईंची आजी पवार साहेब असं आमचा आग्रह. निश्चितपणे आहे का ना, निश्चितपणे तुमचं 100% बरोबर आहे. आता मी गेले 2 महिने तुम्ही मला पाहताय, मी इथून पाठीमागच्या काळामध्ये फक्त स्थानिक पातळीवर जास्त लक्ष देतो. पाठीमागच्या काळी मी सुप्रियाताईंचं पाठीमागच्या वेळी काम केलं, त्यावेळी चांगलं मतदान दिलं, पण त्यानंतर मी 5 वर्ष हायबरनेशनमध्ये होतो. काय ॲक्टिव्ह नव्हतो, म्हणजे कुठं ॲक्टिव्ह नव्हतं म्हणजे तुम्ही जसं सांगताय की तालुका पातळीवर. आता निश्चितपणे यावेळी सुप्रियाताईंचं चांगल्या पद्धतीने काम केले, परंतु तुम्ही जसं सांगितलं विचारांच्या आक्रमणामध्ये घेऊन विकास ह्या भागाचा आणि जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन कसं होईल याच्यासाठी तुमचा पैशाचा वापर असेल किंवा तुमच्या ताकदीचा वापर असेल खासदारांच्या, याचा या परिसरामध्ये एखादा छोटं मोठं युनिट सेससारखं एखादं 1000 एकरामध्ये सेससारखं युनिट येऊन या भागातले 400-500 लोक तरी कमीत कमी कामाला लागतील अशा पद्धतीची आक्रमकता 100% दाखवली. आज तुम्ही मतदानासाठी आक्रमकता दाखवली, आज विसरल्यानंतर पुढच्या 5 वर्षांना तुम्ही चिडताय. आता पुढच्या 5 वर्षांना तुम्ही कार्यकर्ते आता चिडताय, राष्ट्रवादीचे असेल काँग्रेसचे असतील, तुम्हाला प्रश्न विचारला तर राग येतो, पण हा राग विकासासाठी आला. माझ्या बोलण्याचं तुम्हाला राग दिसतो आणि मी असं आहे तुम्हाला माहीत नसतं सांगतो की मी स्वतः असा व्यक्ती आहे की मी तुमच्या मीडियासमोर सुद्धा माझं मत मांडायला मी कधीही ऐका मी कधीही कुठलंही पद मागत नाही. मला फक्त आवड आहे समाजातल्या वंचित लोकांना, म्हणजे तुम्ही मला कदाचित माहिती काढली असते तर कोण असतो वंचित लोकांच्या अडचणी समजून घेतात. परंतु एक सांगतो तुम्हाला, तुम्ही पद मागितलं नाही तर तुम्हाला मिळणार नाही. 100% बरोबर. तुमच्याकडे जर सत्ता असेल, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष असाल तर वंचितासाठी जास्त काम अधिक करू शकता का नाही? एक हे जाणवलं मला सांगायचं होतं की असं समाजामध्ये राहून वंचितासाठी करण्यात पदरमोड करून अक्षरशः आपण सुद्धा नाही वंचित होतोय. वंचित होतो त्याच्यापेक्षा की एखादं पद जर मिळालं तर त्या पदाचा वापर करून वंचितांना त्या पदाबरोबर काहीतरी तळागाळात बाहेर काढू शकतो. एखाद्याला छोटी मोठी नोकरीच्या माध्यमातून देऊ शकतो, एखाद्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून देऊ शकतो, एखादी सरकारी योजना असेल जसं आता दवाखान्याची मदत असेल, मुख्यमंत्री निधी असेल, या पद्धतीचं थोडंसं आपण निश्चितपणे करू शकतो पुढच्या काळात, भविष्याच्या काळामध्ये. आजचं मतदान झाल्यानंतर 2024ला परत मतदानाला हाच प्रश्न तुम्ही मला विचारून हेच उत्तर अपेक्षित न ठेवता 100% त्यामध्ये बदल केला जाईल आणि त्या पद्धतीने 100% तुम्हाला यामध्ये की वैयक्तिक राजेश काकडेने आक्रमकता दाखवून एक तरी असं काम दाखवलं की समाजामध्ये समाजासाठी हिताचं काम ते होतं, असं सुप्रियाताईंनी 100% काम. सुप्रियाताईंनी म्हणजे आपण एक खासदाराचं किंवा पवार साहेबांचं बोलतो 100% त्या पद्धतीचं केलं जाईल एवढं निश्चितपणे या ठिकाणी वाहिनी देतो. आणि भविष्यात जर डिबेटची वेळ आली तर 100% मला निश्चित आनंद होईल. मला काही गोष्टी अजून उलगडून बोलायच्या त्यावेळी निश्चितपणे आपण बोलूया. थँक्यू व्हेरी मच.